नमस्कार। आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो। आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श। श आहे शास्त्राचा, अत्यंत सायंटिफिक असणाऱ्या आरोग्य परंपरा जाणून घेण्याचा। असं म्हणतात की एखादं घर किती स्वच्छ आणि शुद्ध आहे याची परीक्षा त्यातल्या किचनवरून करता येते। पाहुणे येतात ती ड्रॉइंग रूम सहसा अगदी लख्ख ठेवलेली असते। कोणीही कधीही आलं तरी त्याचं स्वागत होण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असतंच, पण आरोग्याच्या दृष्टीने घरातलं किचन नीटनेटकं आणि मुख्य म्हणजे स्वच्छ असणं हे आवश्यक असतं। पूर्वीच्या काळी म्हणून तर स्वयंपाक करणारी गृहिणी स्नान करून आणि रेशमी वस्त्र घालूनच स्वयंपाक करत असे। भारतीय वाङ्मयातील नल दमयंतीची लव्ह स्टोरी सगळ्यांना माहिती असेल। यातील नल राजा एक उत्तम राजा होता, मनापासून प्रजेचं रक्षण करणारा होता आणि दमयंतीने मनोमन नल राजाशी विवाह करण्याचं ठरवलं होतं। प्राचीन भारतात स्त्री प्रतिष्ठा इतकी हाय लेवलची आहे की सीता असो, द्रौपदी असो, दमयंती असो, स्त्रीला स्वयंवराचा म्हणजे स्वतःचा पती स्वतः निवडण्याचा अधिकार होता। त्यामुळे दमयंतीच्या वडिलांनी तिचं स्वयंवर ठरवलं खरं, पण त्या आधीच तिने नलराजाला वरण्याचा निश्चय केलाच होता। दमयंती इतकी सुंदर, हुशार आणि सुशील होती की तिच्या स्वयंवरामध्ये फक्त मानवच नाही तर देव आणि खुद्द कली सुद्धा आला होता। ठरल्याप्रमाणे दमयंतीने नलाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली, पण त्यामुळे कली क्रोधित झाला। सदाचारी नलराजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्याचा डाऊनफॉल कसा आणि कधी करता येईल याची तो वाट बघत राहिला। पण नलराजाचं वागणं, बोलणं, चालणं इतकं परफेक्ट आणि शुद्ध होतं की कलीला त्याच्या शरीरात प्रवेश करणं जमतच नव्हतं। एका दिवशी मात्र घाईघाईत नलराजा हात पाय न धुता तसाच संध्या वंदनासाठी बसला आणि त्या क्षणी कलीला नलाच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली। यातूनच पुढे नलराजाने आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला, स्वतःचं राज्य गमावलं। सांगायचा हेतू असा की अशुद्धीचा एक क्षण जर नलराजाच्या तेजस्वी जीवनावर कलंक लावण्यासाठी पुरेसा ठरू शकतो, तर आपलं घर, विशेषतः आपलं किचन स्वच्छ आणि शुद्ध ठेवणं हे घरातल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात यायला हवं। अर्थात पूर्वीप्रमाणे कडक 16 ओळं सध्याच्या काळात पाळणं शक्य नसलं तरी कमीत कमी किचनमध्ये जाण्यापूर्वी अन्न शिजवण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी येणाऱ्या बाईंनी हातपाय धुणं, केस व्यवस्थित बांधणं, उरलेलं अन्न नीट झाकून ठेवणं, स्वयंपाकानंतर ओटा स्वच्छ करणं हे नियम तरी प्रत्येकाने पाळायलाच हवे। आरोग्यशास्त्रातील असेच छोटे पण महत्त्वाचे नियम जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर।